टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो काल जो ब्लॉग आपण केला होता हू नो इज बेटर इच अदर म्हणजे सो त्याचा पार्ट 2 आम्ही करतोय आता. तर आता आम्ही म्हणजे असं बसलो होतो तर विचार केला की आपण एक बोलतो ना ट्राय करूया. मम्मीला आमच्या दोघांमध्ये जास्त कोण ओळखतं ते आपण बघूया. सो आम्ही दोघं आता इथे बसलोय आणि मम्मीला आम्ही मध्ये बसवलंय. सो मम्मी क्वेश्चन विचारेल आणि आम्ही आन्सर देणार आहे त्याचं. ओके मम्मी. सो जो फर्स्ट देईल तो म्हणजे बोलता ना त्याचं उत्तर घेतलं जाईल, जो सेकंड देईल त्याचं नाही. पॉज कर. सो इथे पहिले मम्मी 5 क्वेश्चन विचारणार आहे, नंतरचं वाटलं तर विचारेल, नाहीतर मग 5 क्वेश्चन नंतरच आपण मग कळेल म्हणजे कोण विनर वगैरे आहे किंवा कोण जास्त मम्मीला ओळखतं. ओके, तुला कळलं मम्मी काय करायचं? कळलं तुला पण? ओके, स्टार्ट. विचार मम्मी. फर्स्ट क्वेश्चन. तर आता पहिला क्वेश्चन आहे टडन 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 टा. कोण बनेगा करोडपती मधला मी जस्ट ट्राय केलं. विचार मम्मी. मी सर्वात जास्त कुणाला मिस करत असते? बहिणीला माझ्या. मी पहिले बोलली. बहिणीला. छकुलीला मी पहिलेच बोलली. मग माझी बहीण. दोघांनी संगतीच उत्तर दिलेलं आहे. मी फर्स्ट बोलली, नंतर तो बोलला. नाही बहिणीला. दोघांनी संगतीच उत्तर दिलं आहे. दोघांना पॉइंट एक एक. माझं आवडतं जेवण पुरणपोळी. हम्म पुरणपोळीचा पूर्ण जो स्वयंपाक असतो तो मम्मीला खूप आवडतो. आणि मी जास्त देवाची म्हणजे देवाचं वाचते, नामस्मरण करते. त्यांचं नाव स्वामी श्री स्वामी समर्थ असं बोल. श्री स्वामी समर्थ. अगोदरच येत होतं ते. तू एक. नाही मी दोन. दोन दोन झाले. चीटिंग करायची नाही. हा मुलगा इथे चीटिंग करतो. नाही मी कॅमेरा तुझ्याकडेच ठेवणार. नाही करत ना इथे. मला फिरायला आवडतं किंवा नाही आवडत? नाही आवडत. मम्मीला फिरायला जास्त नाही आवडत. म्हणजे क्वचित ठिकाणी गेलो तर म्हणजे आवडतं, पण जास्तीत जास्त घरातच आवडतं म्हणजे. आणि आता थंडी पण चालू आहे ना, त्यामुळे बाहेर गेल्यावर लगेच सर्दी वगैरे होतो, त्रास होतो, त्यामुळे आम्ही बाहेर पण जसं आता जात नाहीये सध्या तरी. आणि एक आज आहे क्रिसमस. सो तुम्हाला सगळ्यांना हॅपी मेरी क्रिसमस. तुम्हाला सगळ्यांना नाताळ ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. सो लवकरच आपल्याला नवीन वर्ष सुरू होणार आहे. सो ॲडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर गाईज. 2026 स्टार्ट होणार आहे. चिटिंग काय नाही. मी ऑल सीझन्स आपलं काय थंडीचा दिवस आणि पावसाळ्याचा दिवस सोडून त्या दिवशी फक्त खाते मच्छी, चिकन. काय खाते म्हणजे असं? थंडीच्या दिवसात दही आणि पावसाळ्याच्या दिवसात, त्या दिवसामध्ये मी वडापाव खातच नाही. दही, आईस्क्रीम आईस्क्रीमशी माझा खूप नफरत आहे. 3 पॉइंट. म्हणजे थंडीच्या दिवसात तू आईस्क्रीम खात नाही असं? मी आईस्क्रीम आणलं तरी मी खूप ओरडते. मला आवडतच नाही, कारण मला लगेच त्रास होतो सर्दीचा. त्याचे 3 माझे 3. त्या तांबडे मम्मा. माझा आवडता कलर पिवळा. हे आता किती क्वेश्चन झाले? 5 झाले. 5 मम्मी जिंकली आहे. मी 4 बरोबर दिले, त्याने 3च बरोबर दिले. मी अशी जिंकली आहे. पण अजून विचारतो मला आवडतंय. आता सध्या माझी आवडती सिरियल कोणती? लक्ष्मीवास. मी बोलली पहिले. नाही दोघांनी बरोबर दिले. नाही मी लक्ष्मी नाही बोलली. बरोबर दोघांनी संगतीच उत्तर दिलेले आहे. सेम झाले दोघांचे.
बरोबर दिलंय मी पण मी अगोदर जिंकली आहे पण ते नाही पहिले कोण देणार पण उत्तर बरोबर असलं ना होत अगं अजून काय? दिसा ना तुझ्या आणि तुझा आवडता पिक्चर, तुझा आवडता हिरो, तुझा आवडती हिरोईन, तुझा आवडता डेस्टिनेशन, तुझं आवडतं फूड, तुझं आवडतं भरपूर गोष्ट आहे. मला याच्यानंतर खूप फिरायचंय. हा म्हणजे असं म्हणजे जायचं आहे, फिरायचं आहे. कुठलं म्हणजे स्थान असेल ते. अक्कलकोट अक्कलकोट सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुझा? म्हणजे तुझी इच्छा आहे त्या ठिकाणी जायची असा तुझा प्रश्न हा. आहे. म्हणजे ड्रीम डेस्टिनेशन तुझं काय आहे? हे आपलं मथुरा. अक्कलकोट मथुरा अक्कलकोट तीर्थस्थान. मथुरा सर्वीकडे अक्कलकोट. जायचंय तीर्थस्थान. चारधाम एक पर्टिक्युलर सांगायचंय ना. नाही चारधाम सर्वीकडे फिरून यायचंय. अक्कलकोट पंढरपूर गाणगापूर ह्या क्वेश्चनचा हा. आता मी मथुरा आन्सर बरोबर सांगितलंय. म्हणजे ड्रीम डेस्टिनेशन आमच्या सगळ्यांचंच, ऑलमोस्ट सगळ्यांचं नाही, माझं आणि मम्मीचं सेम आहे. ड्रीम डेस्टिनेशन मथुरा वृंदावन आम्हाला फिरायचं आहे. पण अशा मी जिंकलीच आहे असं, पण हा ॲक्सेप्ट नाही करत आहे. त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन विचार. आता जो क्वेश्चनचं उत्तर बरोबर देईल ना तो जिंकेल आणि या राऊंडचा विनर तो होईल व्यक्ती आमच्या दोघांमध्ये. म्हणजे आमच्या दोघांमध्ये कोण मम्मीला जास्त ओळखतं हे सिद्ध सांग. होईल. मी घरामध्ये अशी वस्तू आहे सर्व बोलतात फेकून दे. माशी मी पहिले दिलं मम्मी पूर्ण प्रश्न तर विचारू दे मम्मीला. त्याच्या अगोदरच उत्तर फेकून दे देतो. फेकून दे बाबा एवढं होतं. मम्मी प्रश्न वेगळा विचार. अरे मम्मी बरोबर दिले ना गं उत्तर बरोबरच बोलत होते मी तर. उत्तर बरोबर पण दिलं. तो प्रश्न बोलला ना पूर्ण व्हायच्या अगोदर त्याने उत्तर दिलं. पण बरोबर होतं मशीन फेक पूर्ण प्रश्न बोलून दे मग उत्तर दे, कळलं? तू पण आणि हा मम्मी कुठे अगोदर तुला देते? फास्ट बोलते ना म्हणून तू बोलतो बेटा. माझं पहिले गुरु कोण आहे? स्वामी अनिरुद्ध बापू. तुझे पहिले गुरु अनिरुद्ध बापू आहे. आई वडील आई. आई वडील मी आई बोलली. आई आई ना वडील. मम्मी. आई दोन्ही आई आई वडील आई आई मम्मी पण बोललो आई आई पहिले वडील बोलला आई, नंतर अनिरुद्ध बापू, स्वामी. तेच स्वामींनी म्हणजे बोलतात ना, स्वामी आणि अनिरुद्ध बापू सारखेच. मी जिंकलीये. अरे आई वडील एकच आहे एकच कसं काय? पहिले गुरु म्हणजे आई. हा. म्हणजे आई वडील राहतात, पण मला सर्वात जास्त म्हणजे मी जिंकलीये आणि आता नाही, आता झालं, आता फायनल आहे. मी जिंकलीये. ए थांब आता जास्त मी मध्ये ओळखते बसेल मम्मीला. मी विचारेल भाऊ कोण जिंकतं नाही तुझा आणि माझा काल झाला. नाही नाही अरे बस दोघांमध्ये आता बस जरा. दोघांमध्ये मी आता काय बोलणार पण नाही मी तो प्रश्नच विचारेल बस तुम्ही दोघांमध्ये कोण तिथूनच जिंकतं? उत्तर दे. नाही मी मध्ये तिथूनच प्रश्न विचार. नको का तिथूनच मी प्रश्न मध्ये नको. बसतो नाही बोल ना. नाही चला ठीक आहे, आपण वेरूचं पण घेऊया. तर मला म्हणजे मी गेलो नाही पण मला तिथे जायचंय देवाचं स्थान आहे ते. मला जायचंय तिथे अक्कलकोट. नाही आता तुझं बदललं असेल. नाही खरंच मथुरा? बोलतो नाही मथुरा नाही मला तिथे जायचंय मी किती वेळा बोललेलो आहे. शेगाव, शिर्डी, माझे मित्र गेलेले. शिर्डी, एकविरा देवी. नाही चारिधाम. चालधाम घे मसाला झालं तुझं दरवेळेला बदलतं. अगं नाही खरं बोलतो दीदी मी शिर्डी. मगाशी नाव पण घेतलेलं मी शिर्डी, अक्कलकोट, मगाशी नाव अजून घेतलेलं शेगाव. आता थोडं देवाचं स्थान मी खोटं नाही बोलत आहे खरंच काय आहे ग? काय माहिती. तर मी मगाशी नाव पण घेतलेलं मला जायचं आहे पंढरपूरला
मला तिथे जायचंय खरंच. मी नाव घेतलेलं हा अगं. मुलगा काहीही बोलतो ना प्रश्न त्याचे म्हणजे प्रत्येक वेळेला आवड बदलत अगं असते. नाही खरं बोलतोय ना. नमो ठीक आहे, ठीक आहे. वेदांत तू ठाम याच्यावर नसतो. अगं. जाऊ दे ठीक आहे. दुसरा प्रश्न विचार सर. बरोबर बोलतो. मला बोलत राहतात. विचारतोय का झालंय आपला आपला आपण इथेच एंड व्हिडिओ करून टाकूया. चल मी प्रश्न विचारते माझ्याबद्दल. हा विचार. कालच विचारले भरपूर सारे. माझा आवडता पिक्चर रिसेंटली. हिंदी पिक्चर. एक दीवानी के दीवानियत, तेरे इश्क में. बरोबर. मला 1 पॉइंट. आवडता हिरो साऊथ इंडियन मध्ये. रंजना मधलं. इश्क मध्ये कोणता तो होता रे? रंजना रंजना नाही रे रांझना. रांजना. त्याचं नाव नाही माहित पण तो आहे ना. बरोबर. नाव तर ओळख. नाव ना. रांझना ना. नाव काय पण त्याचं. मला ना माहित. आम्हाला ना माहित अगं खरंच. हिरोचं नावच नाही. आम्हाला- धनुष. धनुष सॉरी. पण मी रांजना मधलं बोललो म्हणून मला 2 पॉइंट मिळते. पुढचा विचार. मला कोण म्हणजे कॉमेडियन आवडतं म्हणजे. भारती. बरोबर. भारती ना. ये 3 पॉइंट. चौथा विचार. मला ट्रेडिशनल राहायला आवडतं का असं काय बोलतात वेस्टर्न लुक आवडतो. वेस्टर्न. ट्रेडिशनल. दोन्ही मधलं मला दोन्ही पण साधं. आवडतं. 50-50 दोन्ही पण आवडतात. पण एकच टाक. ट्रेडिशनल का. ट्रेडिशनल माझ्याकडून. दोन्ही पण 50-50. जास्त ट्रेडिशनल पण नाही आवडत आणि जास्त हे पण नाही आवडत. म्हणून मला पण भेटतात मम्मीला पण भेटतात. मला 4 पॉइंट मम्मीचे 1 पॉइंट. आता लास्टचा प्रश्न. माझा आवडता सण कुठला. हा. माझा आवडता सण कुठला. गणेश उत्सव. दिवाळी. गणेश उत्सव मला आवडतो पण माझा आवडता सण वेगळा आहे. होळी. हा 2 पॉइंट. गणेश उत्सव पण आवडतो पण मला पहिले होळी आवडते मग गणेश उत्सव आवडतो. मम्मीचे 2 माझे 4. माझी आवडती मराठी अभिनेत्री. अभिनेत्री. प्राजक्ता. नाही. मराठी अभिनेत्री कोण. माझा आवडता अभिनेता मराठी. मी पण नाही. मराठी आवडता अभिनेता आणि अभिनेत्री. ह्या प्रश्नाचं जो उत्तर देईल तो विनर. नाही माहित. अभिनेत्री कोण आहे. दोघांचं सांगायचं. अभिनेत्रीचं पण नाव सांगायचं. अभिनेता नाही तो सिरियल मध्ये काम करतो. अभिनेत्रा. अभिनेत्रा नसतं रे अभिनेता हा, असतं ते. तो सिरियल मध्ये काम करतो. हा खरंच असेल मला नाही माहिती. करत असेल. सुबोध भावे. हा सोबत भराने आणि अभिनेत्री कोण. तेजस्विनी. काय ग कोण आहे अभिनेत्री मग. कोण आहे मग? तुला असं आन्सर कुठली? द्यायचंय. ती सिरियल मध्ये काम करते का. हा काय ग ती. पिंजरा हे केलं होतं ती कोण. काय. मराठी आहे ती. आपलं आ रहा है नाही का. अमृता अमृता भावेने. खानविलकर. आम्ही अमृता बोललो पण. अमृता खानविलकर. हा. मम्मीला आणि मला सेम असेल. तुम्ही दोघांनी आन्सर दिले म्हणजे एक अर्धा झाला. परत एक विचार. अमृता खानविलकर. आता काय देऊ. पण तुला कधीपासून आवडेल. मला तर नाही माहित. लग्न आवडते ती. अमृता खानविलकर नाही आवडते. पहिल्यापासून आवडते ती. चला अरे लास्टचा क्वेश्चन थांब. कोणच नाही जिंकला. माझं आवडतं फुल. आ जास्वंदी. गुलाब. कमळ. माझं गुलाब. आवडतं फुल नाही स्वतःला फुल. नाही नाही, मला माहितीये. मोगरा. कमळ. तुम्ही काय कुठले कुठले फुल बोलले. गुलाब कमळ
जास्वंदी. मोगरा पण बोलले ना, नाही याच्यामधलं कुठलाच नाही. मग नाही असं फुल. मला गुलाब आवडतो पण सेकंड, मला फर्स्ट वेगळा आवडतो. स्वामींना वाहतो तो. कुठलं? हा, चाफा. चाफा. पण ह्याचं आन्सर पण मीच केलंय, पण मम्मीने अर्ध ओळखलं त्यामुळे मम्मीला पॉईंट जातो. आणि ह्या राऊंडची विनर आहे मम्मा. मी मम्मीला जास्त ओळखते आणि मम्मी मला जास्त ओळखते. सो इथे झालं आहे पनिशमेंट. पनिशमेंट. अजून हा कसा लहान आहे, अजून याची आवड निवड त्याला स्वतःला कळत नाहीये. आमचं पण असंच होतं कधी हा. कधी, म्हणजे माझं पण कधी कधी म्हणजे अजून- आवडी बदलत राहतात काय काय. त्यामुळे हा गेम थोडक्यात एंटरटेन साठी होता. आवड प्रत्येक वेळेला तीच नाही राहत, वेगवेगळी होते. तर हिरो हिरोईन तर बदलतच असतात. अभिनेत्री मला अमृता खानविलकर पहिल्यापासून आवडते. अभिनेता पण सुबोध भावे मला पहिल्यापासून आवडतो, तो पण बदलत असतो तसा. आवडत पण. हा, पण मराठीमध्ये मला अंकुश चौधरी पण आवडतो. मग आता तो नाही आवडतो, मग किती हे झाला वयस्कर सुबोध भावे ते. हा थोडक्यात आमचा सेकंड पार्ट जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही पण हा गेम तुमच्या घरी ट्राय करा नक्की, तुम्हाला खूप मज्जा येईल. सो हॅपी क्रिसमस गाईज. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स. हा, जर तुम्हाला असाच गेम तुम्ही एंटरटेन जास्त होत असाल तर कमेंट्स करून सांगा, आम्ही अजून गेम कमेंट खेळत राहू. करून सांगा. बाय गाईज, गुड नाईट. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटत राहते. बाय. मेरी क्रिसमस गाईज.